हॅलो नमस्कार, वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बोरली पंचतन, जे श्रीवर्धन तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये वसलेलं एक सुंदर असं गाव आहे. माझ्या आईच्या जे माहेर आहे त्या गावापासून मार्केट आणि इतर छोटी मोठी खरेदी करण्यासाठी आम्ही इथेच येतो. तर आम्ही इथे आलो होतो. इथून पुढे सगळी आपल्या गावाच्या व्लॉग्सची जी सिरीज आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तो स्टे कनेक्टेड गाईज, आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कीप वॉचिंग. लगीन झालं की बोरलेला आलो की आज वेलकम बॅक टू छकुली दीदीज चॅनल. सो आज आम्ही आलेलो आहोत बोरली पंचतन इथे मार्केटमध्ये आलेलो आहोत. खरं तर आम्ही गेलो होतो दिव्यागरला. तिथून परतीचा प्रवास करत असताना आम्हाला काही सामान घ्यायचे होते. सो आम्ही आलेलो आहोत आता मार्केटमध्ये, आणि त्यात आता आमची माणसं हरवली आहेत. येस, आमची माणसं हरवलेली आहेत. आम्ही शूटसाठी दुसऱ्या साईडला गेलो, पण मच्छीच्या वासाने आम्हाला काय पुढे जाता आलं नाही. आमचे पाय काय पुढे वळले नाही. सो आम्ही पुन्हा मागे आलेलो आहोत. अँड यू नो गाईज, माणसं शोधतोय. इथे आम्ही आमचे मावशी शोधतोय, म्हणजे छकुली दीदीची मम्मी अँड माझे बहीण भाऊ आमचे. छकुली दीदी कोण? मयुरी घोलप, जिचं यूट्यूब चॅनल हे आहे. मी तिच्या मावशीची मुलगी असंही. हो ओके. सो छकुली दीदी, सॉरी, मयुरी घोलप जसं म्हणतायत की मी त्यांच्या मावशीची मुलगी आहे. आय मीन छकुली दीदी आहे, म्हणजेच मयुरी दीदीची जी मम्मी आहे ती माझी सख्खी मावशी आहे मोठी. सो आता तुम्हाला आमचं रिलेशन क्लिअर झालेलंच असेल. सो ब्लॉग कंटिन्यू करता करता आता आम्ही वर आलेलो आहोत. पण आता हे लोक कुठे गेले? सिरियसली गायब झाले. पण फोन करते तोपर्यंत. ओके. सो छकुली दीदी त्यांना कॉल करणार आहे. आय गेस आपण खूप पुढे निघून आलो आहे छकुली दीदी. आपण पुन्हा खाली जाण्याची शक्यता आहे. इकडून गाव आहे बघ. कुठे आहे? येस, कुठे? त्यांना म्हण की खाली या. किती सुंदर गावचं, किती सुंदर गावचं घर आहे. तुम्ही बघू शकता. ज्वेलर्स आहेत इथे. आणि आमच्या गावापासून थोडंसंच लांब आहे, जास्त लांबचं अंतर नाही आहे. अँड तुम्ही पाहू शकता की इकडची लोक कशी आमच्या तोंडाकडे बघतात. बट डझंट मॅटर. काहीतरी वेगळं दिसलं की लोक बघतच राहतात. आणि आम्हाला मज्जा येते एक्सप्लोर करायला. ते बघ, तिथे मला पेरू दिसलेली आहे दीदी. आपण तिथे जाऊया. ओ माय गॉड, गाड्या तर अगदी मुंबई गाव सगळीकडे सारख्या. मग आता हे झालंय ना, तिकडे गेलं ज्वेलर तिथे. सो इथे ज्वेलर्स आहेत, कपड्यांचे दुकानं सुद्धा आहेत. समोरच आपला एक छान बाईक येतोय. गाईस, तो आपल्या मागे यायच्या आधी आपण सटकूया. ही बघा, ही आहे पेरू, उन्हात टप्पू. चला, आपली माणसं इथेच आहेत. ही आहेत इथे. आम्ही सामान घेण्याकरता आलोय. दुकान दाखवू, दुकानाचं नाव दाखवू. श्री समर्थ कृपा, इथे आम्ही जनरल स्टोर्समध्ये आलेलो आहोत. अँड इथे भैयू दिसतं. तुम्हाला ओव्हरऑल मार्केट कळालं असेल. येस, तुम्हाला आता ओव्हरऑल मार्केट तर कळालं. इथूनच श्रीवर्धनला सरळ जाता येतं. ह्या रोडने सरळ तुम्ही श्रीवर्धन आणि एक पहिलाच राईड घेऊन दिव्यागरला सुद्धा जाऊ शकता. इथे दिव्यागर आणि इथून स्ट्रेट श्रीवर्धन आणि आम्ही आणि इथे म्हसळा. आमच्या साईडला जाण्यासाठी हा रस्ता आहे गाईस. इथून पुढे 2 गावानंतर आमचं तिसरं गाव. सो तुम्हाला माहिती तर समजलीच असेल. नक्कीच आम्ही जर उद्या शिरवणला गेलोच तर तुम्हाला सांगू. तिथला नजारा ते सगळं नक्की जाऊ. ते आमचं पंजोळ, आमचं पंजोळ आहे, आमच्या आयांचं आजोळ आहे. तर तिकडे सुद्धा भेट देऊ सांगतो. आणि ते गाव खूप छान आहे, अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्यासारखं. आणि आमच्या गावाचा सुद्धा ब्लॉग लवकरच आम्ही पोस्ट करू. छकुली मी काय बोलते, उद्या पण असं बोलतानाचा ब्लॉग घेऊया का? हां, घे ना. आत्ता घे ना. इवन आता पण आपलं चालूच आहे. हां, अच्छा. सो तुम्हाला ओव्हरऑल बोरलीचं मार्केट कसं आहे हे कळालंच असेल. सो हे आहे बोरलीचं मार्केट, जे श्रीवर्धन तालुक्यामध्ये येतं. आणि आम्हाला
खरेदीसाठी मार्केटसाठी आम्ही नेहमी इथेच येतो. सो आम्ही ॲक्च्युली आज दिव्यागरला गेलो होतो बाप्पाच्या दर्शनासाठी आणि तिथून मग येता येता थोडं घरचं सामानही घेतो आहे, काही लागणाऱ्या वस्तू. आणि ही आहे पिटू, म्हणजे माझ्या मावशीची मुलगी, तिचं श्रेया असं नाव आहे, आम्ही तिला लाडाने पिटू म्हणतो. सो असे आम्ही सगळेच दिव्यागरला गेलो होतो मी सांगितल्याप्रमाणे. आणि घरी जाता जाता काही घरचं थोडंसं किराणा घेऊन चाललो आहे. आणि हे आहे बोरली मार्केट, आम्ही इथूनच घेऊन जातो. सो गाईज एक झलक बघूया की ह्या काय घेत आहेत सामानासाठी. आय गेस ऑलमोस्ट सामानांचं घेऊन झालेलं आहे. सो या दिव्यागरचं आम्ही दिव्यागरवरून येताना प्रसाद घेऊन आलेलो आहोत. आता आपल्या घरात बाप्पाचा प्रसाद जो दिव्यागरहून आणलाय. हां, अजून आहे एक प्रसाद जो आहे हा एक प्रसाद आहे. हा नारळी प्रसाद आहे, तो पण बघून घ्या. तो नारळी दाखवला. हा एक खडी साखर आणि शेंगदाण्याचा. सो आम्ही आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक, जे बोर्लीमध्येच आहे. आम्ही इथे शॉपिंग करण्यासाठी, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. या दॅट्स इट. आशापुरी स्ट्रीटहूनच सरळ आतमध्ये मच्छी मार्केट आहे, जो आम्ही तुम्हाला सुरुवातीला दाखवला. इथून राईट. गाईज मी तुम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवते. इथून आमचं मच्छी मार्केट आहे. अँड या आम्ही बोर्लीला तर येतच असतो. शॉपिंग अँड ऑल एव्हरीथिंग इज अबाउट हिअर. सो यू कॅन सी डॉग. त्या डॉगला तर मी घाबरतेच, त्यामुळे मी इथे पुढे नाही जाऊ शकत. सो या हे आहे आमचं मच्छी मार्केट. इथून मच्छी, चिकन अँड ऑल एव्हरीथिंग इज अवेलेबल. अँड हेच आहे ते शिवाजी महाराज चौक. इथून तुम्हाला चौकसुद्धा दिसत असेल. या गाईज मी जाते. आणि या आतापर्यंत आय गेस सगळ्यांचं सामान घेऊन झालेलं असेल. शूट करताना आय गेस सगळे बघतायत, बट इट्स ओके. अजून मिरच्या घ्यायच्या. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत खाण्यासाठी. ॲक्च्युली पेरू चालली होती छकुली दीदीच्या घरी, बट आम्ही तिला थांबवलं आहे. या हिला पण घ्या बघा. आणि हे आहे बिरडा, जसं बिरडा तिखट आहे. हा हे आहे मोठी ताईचं फूल, हे तिच्या डोक्यात मीच लावलेलं आहे गाईज. सो या जसं मी तुम्हाला स्टॅच्यू दाखवलाच होता मगाशी सुद्धा, आता तुम्ही जवळून पाहू शकता. सो या आता आहे आमचा परतीचा प्रवास. सगळ्यांचं सगळं घेऊन झालेलं आहे. बोर्लीतलं इथून गाव आहे आतमध्ये. हा इथून गाव आहे, छान गाव आहे. पुन्हा कधीतरी पुन्हा कधी आलो तर नक्कीच तुम्हाला गावात घेऊन जाऊ आम्ही. आता सध्या आम्हाला घाई आहे, सो आम्ही गावात नाही जात आहोत. बट या एक तुम्हाला बघू शकता किती छान छान कौलारू घरं आहेत. आणि या जर आम्ही गेलोच तर नक्कीच तुम्हाला दाखवू. आणि हे बुद्ध विहार, आणि हे समोरच बुद्ध विहार आहे आणि गावसुद्धा आहे बौद्धवाडी. ही आहे बौद्धवाडी अँड हे आहे बुद्ध विहार. हा जो सुलोक तुम्ही पाहताय, इथून आपण खाली डायरेक्ट बाहेर जातो गावात आपल्या. अँड हे वरती इथून असं मार्केट आहे. हे आहे मार्केट आणि हे आपण खालून रस्त्याने डायरेक्ट म्हणजे गावी जाण्यासाठी आपल्या. आपली मंडळी कुठे आलेत आत्तापर्यंत काय दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही डॉग बघून घ्या. सो या आत्ता जे आम्ही तुम्हाला कौलारू घरं दाखवली, सो त्या गावाचं नाव आहे संत रोहिदास नगर.
आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. गेल्या वर्षी मी माझ्या आईच्या माहेरी गेले होते तेव्हा हे व्हिडिओ शूट केलेले होते. सो दिव्यागर हे जे श्रीवर्धनमध्ये वसलेलं सुंदर असं गाव आहे, तिथे बाप्पाचं मंदिर आहे. तो ब्लॉग देखील आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. सो कीप कनेक्टेड गाईज. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच गावच्या नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.